नमस्कार. मालिकेच्या कालच्या भागामध्ये आपण पाहिलेलं होतं की यशवंत रिटायर झालेला आहे आणि त्या रिटायरमेंटच्या पार्टीचं अरेंजमेंट केलेली आहे ती शुभाने घरी छान पार्टी ठेवलेली आहे. सगळ्यांना बोलवलेलं आहे आणि सगळेजण पार्टीला आलेले आहेत. आता यशवंत घरी आल्यानंतर प्रत्येकाला हा प्रश्न विचारत असतो की हे सगळं कोणी केलं, म्हणजे मला कळत नाही आहे की एवढे छान अरेंजमेंट हे सगळं कोणी केलेलं आहे. तेव्हा प्रत्येकजण म्हणत असतं की मी नाही. आणि मग सगळेजण म्हणतात की हे सगळं शुभाने केलेलं आहे. यशवंतला खरंच खूप छान वाटतं, कारण एवढं छान सेलिब्रेशन शुभाने केलेलं असतं. सगळी तयारी केलेली असते, सगळ्यांना छान असं बोलवलेलं असतं. त्याचबरोबर सगळ्यांसाठी अगदी छान अरेंजमेंट केलेली असते. एवढं सगळं सेलिब्रेशनची तयारी केलेली असते. आणि मग शुभा म्हणते, अहो सगळे होते ना माझ्या मदतीला, सगळ्यांनी मिळून केले. पण सगळेजण सांगत असतात की नाही हे सगळं आईनं केलेलं आहे, कारण तीच एकटी होती आणि तिनंच केलेलं आहे. आम्ही सगळे तर नंतर आलेलो आहे. हे सगळं झाल्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की छान तयारी झालेली असते. आणि मग तिथे जावई बाबू म्हणतात की कसं आहे माहिती आहे का, की हे सगळं आईने केलेलं आहे मान्य, पण आपण आता त्याचाच विचार करत बसलो, त्याच्यावरच डिस्कशन करत राहिलो तर आपली पार्टी राहील ना, केक कटिंग राहील. चला बाबा, केक कटिंग करायचं आहे. आणि मग शुभा, सानू आणि त्याचबरोबर यशवंत केक कट करण्यासाठी पुढे येतात. आणि केक कटिंगची छान केक पण सुंदर आणलेला असतो तिथे. आणि हॅपी रिटायरमेंट डे असं म्हणत सगळेजण शुभेच्छा देत असतात. मितालीही खूप खुश असते, कारण तिच्या बाबांचं आज रिटायरमेंट झालेली असते. ऑफिसमध्येही छान पार्टी झालेली असते आणि सगळेजण तिथे आलेले असतात. तर इकडे समीरही तेवढाच खुश असतो आणि समीर फोटो सेशन करत असतो. त्याच्याकडे कॅमेरा असतो. सगळेजण आता फोटो काढत असतात. आणि मग केक कट करून झाल्यानंतर पहिला केकचा जो घास आहे तो इकडे यशवंत शुभाला भरवतात आणि त्यानंतर शुभा पण यशवंतला केक भरवते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की एवढं सगळं छान पद्धतीनं चालू असतं. आणि मग प्रत्येकजण येऊन यशवंतला केक भरवत असतं. सानूलाही केक भरवला जात असतो. सगळेजण तिथं असतात आणि हे सगळं पाहत असतात. त्याचबरोबर मिताली येते, मिताली बाबांना केक भरवते आणि मग बाबाही मितालीला केक भरवतात. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की तिथे जावई येतात आणि ते म्हणतात की मी केक भरवणार आहे. मग तोही केक भरवला जातो. मग समीर तिथं असलेल्या सोमन काकांना म्हणतो की तुम्ही फोटो काढा, मी जाऊन येतो, मी केक भरवून येतो, असं म्हणत तो केक भरवण्यासाठी जातो. पण इकडे सीमाला मात्र खूप राग आलेला असतो. सीमाचं असं म्हणणं असतं की एवढ्या शांतपणे गोष्टी होऊ द्यायच्या नाहीत. काही झालं तरी यांच्यामुळं हे सगळं होत आहे ना, तर मला ह्या सगळ्या गोष्टी माझ्या म्हणण्याप्रमाणे हव्या आहेत. हे सगळेजण आनंदात राहत आहेत आणि मी मात्र दुःखात राहायचं आहे. हे सगळेजण एन्जॉय करत आहेत आणि मी काय करायचं आहे. आणि मग सीमा स्वतः केक भरवण्यासाठी पुढे येते आणि केक भरवते आणि त्या क्षणी पुढचा प्रश्न विचारते, किती पैसे मिळाले बाबा? नाही, तुम्ही इतके वर्ष नोकरी केलेली आहे ना, म्हणून विचारलं, किती पैसे मिळाले बाबा? हे ऐकल्यानंतर शुभा तिथं असते आणि शुभाला खरं तर राग आलेला असतो, पण तिला आता सगळ्यांच्या समोर तो व्यक्त करायचा नसतो. तिला बाजू सांभाळून घ्यायची असते. आणि शुभा म्हणत असते की अगं हे काय चाललंय तुझं सीमा, म्हणजे काय? तेव्हा बाबा म्हणतात की हो, मी इतके दिवस नोकरी केलेली आहे ना, त्यामुळं मिळाले आहेत बऱ्यापैकी पैसे. आणि कसं आहे माहिती आहे का, काहीही झालं तरीही काही लाखो रुपये असतील, लाखांमध्ये असतील. मग शुभा म्हणते, कसं आहे, आमच्या दोघींचं बोलणं झालं होतं ना, यांनी इतकी दिवस नोकरी केलेली आहे, त्यात नोकरीमध्ये एकही सुट्टी घेतलेली नाही, म्हणून तिला आपलं वाटलं, तिने विचारलं. कारण तिथे सगळे यशवंतचे मित्र वगैरे आलेले असतात, त्यांच्या सगळ्यांच्या समोर आभरून निघायला नको म्हणून शुभाने समजून घेतलेलं असतं. पण इकडे हे जे नाटक असतं चालू ते जरा जास्तच असतं. सीमाला काही करून त्यांचे पैसे हवे असतात, म्हणून तिचं हे सगळं चाललेलं असतं. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की शुभा तिला चांगलंच ऐकवते. आणि मग इकडे समीरला तर खूपच राग आलेला असतो, पण समीर शांत असतो, तो काहीच बोलत नसतो. आणि इकडे आपल्याला पाहायला मिळतं की शुभा सगळ्यांच्या समोर परिस्थिती सांभाळून घेते आणि सांगते की कसं आहे, यांनी एकही सुट्टी घेतलेली नाही, म्हणून तिला थोडंसं नवल वाटलं, तिनं विचारलेलं आहे. मग शुभा म्हणते की चला आता केक खाऊनच शांत राहायचं की काय, एवढं छान जेवण बनवलेलं आहे मी, जेवणावर पण ताव मारलाच पाहिजे ना.
असं म्हणत तिनं सगळ्यांना बसायला सांगते आणि जेवणाचं आणायला सीमाला म्हणते की चल आपण जेवण आणण्यासाठी जाऊया. असं म्हणत ती जेवण आणण्यासाठी घेऊन जाते आणि मग आत गेल्यानंतर तिने वाट्या त्यातल्या काढत असते. तेव्हा मात्र शुभा तिच्याकडे पाहत असते, कारण शुभाला माहिती असतं की सीमाची चिडचिड वाढत चाललेली आहे. सीमा हे सगळं अगदी मुद्दामूनच करत असते. सीमाला राग येत आहे म्हणून हे सगळं चालू आहे हे पण शुभाला चांगलंच माहिती असतं. आणि त्याचवेळी आपल्याला पाहायला मिळतं की शुभा म्हणते की कसं आहे माहिती आहे का, चिडचिड करून काही होणार नाही आहे. अलगद अशा गोष्टी हाताळाव्या लागतात, जशी नाती अलगद हाताळावी लागतात तसंच, असं ती सांगत असते. आणि त्याचबरोबर ती म्हणते की एक गोष्ट लक्षात ठेव, बघ निघाली ना वाटी, नाही तुला इतक्या वेळ वाटत होतं की ही वाटी अशा पद्धतीनं काढली तरच निघणार आहे, पण तसं काही नाही आहे. त्याला अलगद हाताळली तरीही ती निघणार आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, काही गोष्टी ज्या असतात त्या घरातले बाहेरचे या सगळ्यांचा विचार करून बोलाव्या लागतात. आणि तू मगाशी सगळ्यांच्या समोर हे बोलायला नको होतं. इथून पुढे लक्षात ठेव, पुन्हा असं घडू देऊ नको, कारण तू काही लहान नाही, तुला प्रत्येक वेळेस समजून सांगायला. तुलाही त्या गोष्टी चांगल्याच कळतात आणि मलाही माहिती की तू हे सगळं का बोललेली होती. हे सगळं शुभा बोलत असते आणि ठणकावून तिला सांगते. त्यानंतर ती म्हणते की चल जेवणं वाढायला घ्यायची आहेत. सगळेजण तिथं आहेत आणि मग सगळ्यांची जेवणं वगैरे होतात. आता सीमा तिच्या रूममध्ये निघून गेलेली असते आणि त्याचबरोबर तिथं असते ती म्हणजे आता शुभा सगळं घरातलं आवरत असते. पार्टी झालेली असते, सगळेजण खाऊन गेलेले असतात, पण घर आवरायची जबाबदारी पुन्हा येऊन थांबलेली असते, ती म्हणजे शुभावरती. त्यावेळेस यशवंत इथे येतो आणि म्हणतो की काय हे, चल आपल्याला ना जरा बसायला वेळच नाही मिळाला, आपण शांतपणे बसूया का इथे आणि मग बोलूया, असं म्हणत असतो. तेव्हा शुभा म्हणत असते अहो हे आवरायचं आहे मला. आणि यशवंत म्हणत असतो कसं आहे माहिती आहे का, बघ आज मी रिटायर झालो ना, आपण दोघंही रिटायर झालेलो आहोत. तुला मी सांगितलं आहे ना, मला ना आपण गावाकडे जसं होतो ना तसं हवं आहे सगळं, म्हणजे निवांत अगदी. तेव्हा शुभा म्हणायचे की त्यावेळेस मी आणि मुलं फक्त तुमची वाट बघत बसायचो. आता सवय झाली ना आम्हाला, तुमचा निम्मा वेळ प्रवासात जायचा आणि बाकीचा वेळ ऑफिसमध्ये जायचा, त्यानंतर तुम्ही घरी यायचा. आणि आता मुलं आहेत आपली, मुलांच्यामधून रिटायर होणं शक्य आहे का, अहो तुम्ही नोकरी केली आहे, मी कुठं नोकरी केली आहे, हे मात्र शुभाचं म्हणणं असतं. यशवंत मात्र म्हणत असतो की तू चुकीचं बोलत आहे. तू नोकरी केली नसली म्हणून काय झालं, घर तू सांभाळलेलं आहे, तू घर सांभाळत होतीस म्हणून मी बाहेर जाऊन नोकरी करत होतो. तू मुलांचं बघत होती, मुलांचं आजारपण, मुलांचं शिक्षण, या सगळ्या गोष्टींकडे तू लक्ष देत होती म्हणून हे सगळं शक्य झालेलं आहे. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की सीमा रूममध्ये आलेली असते. समीर सानूला झोपवत असतो, सानूला शांतपणे तो झोपवत असतो. सीमा रूममध्ये येते आणि सीमाची चिडचिड ही सुरूच असते. ही गोष्ट मात्र समीरच्या चांगलीच लक्षात आलेली असते. समीर म्हणत असतो की हिचं प्रत्येक वेळेस काय चाललेलं आहे, कारण आत्ताही तिनं अशा पद्धतीनं वागायला नको होतं, सगळ्यांच्या समोर तिने बाबांना ही गोष्ट विचारायला नको होती, असं समीरचं म्हणणं असतं. समीर तिला म्हणत असतो की सीमा तुला कळतंय का, आईबाबांसाठी आजचा दिवस किती आनंदाचा होता, तू या क्षणी ते सगळं का विचारलेलं आहे. तुला माहिती आहे का बाबा काय होती तिथं, बाबांची कंडिशन काय झाली होती, सगळ्यांच्या समोर हे विचारणं गरजेचं नव्हतं, तुझ्या लक्षात येत नाही आहे का हे सगळं, तो बोलत असतो. सीमा म्हणत असते म्हणजे मला सांग, आत्ता एन्जॉय कोणी करायचं आहे, आपण करायचं आहे. ह्या पेपरमधल्या ज्या जाहिराती आहेत ना त्या फक्त रोज बघायच्याच आहेत का स्वतःसाठी पण काहीतरी करायचं आहे, हे सगळं सीमा बोलत असते. आणि तेव्हा समीर म्हणत असतो पण एक गोष्ट लक्षात ठेव, मला अजिबात हे आवडलेलं नाही, तू ज्या पद्धतीनं रिॲक्ट झालेली आहे, तू ज्या पद्धतीनं वागलेली आहे. खरं तर आई तिथं होती म्हणून तिने सांभाळून घेतलेलं आहे, पण मला अजिबात ही गोष्ट पटलेली नाही, असं स्पष्टपणे तो बोलत असतो, तिला सांगत असतो. तेव्हा सीमा मात्र ओरडत असते. समीर म्हणत असतो की बोलायचं होतं पण आज बोलणं गरजेचं नव्हतं, एवढं लक्षात ठेव, तू ज्या पद्धतीनं बोललेली आहे ते मला अजिबात आवडलेलं नाही. तेव्हा ती म्हणते की आपल्या स्वप्नांचं काय, बाबांनी सांगितलं म्हणून त्यांच्या मित्राच्या आज प्रोजेक्टमध्ये आपण पैसे गुंतवले. तेव्हा समीर म्हणतो की एक गोष्ट चुकतेस तू, बाबांनी आपल्याला काहीही सांगितलं नव्हतं, त्यांनी आपल्याला फक्त सांगितलं होतं की तुम्ही पैसे गुंतवताना विचार करा, माझा मित्र आहे म्हणून तुम्ही पैसे गुंतवू नका. आणि प्रत्येक वेळेस तू बाबांवरती त्या गोष्टीचं ब्लेम करू शकत नाही, बाबांनी आपल्याला बजावलं होतं, आपण ते ऐकलेलं नाही, तेव्हा तुला खूप घाई झालेली होती म्हणून तू पैसे गुंतवलेले होते आणि आत्ता त्यांच्यावर ब्लेम करू नकोस, हे सगळं बोललं जात असतं. आणि तेव्हा मात्र इकडे आपल्याला पाहायला मिळतं शुभाची मात्र आवरावर सुरूच असते. तिच्याबरोबर यशवंत तिथं असतो, तो म्हणत असतो की अगं आवर ना, चल बरं, सगळेजण झोपायला जातात आणि तू मात्र एकटीच काम करत राहते,
हे सगळे यशवंत शुभाला बोलत असतो. शुभा म्हणत असते, हो ना, आता ते दमतात ना, बाहेर काम करून येतात, मी घरीच असते ना. हे सगळं शुभाचं बोलणं चालू असतं. यशवंतचं मात्र एवढंच म्हणणं असतं की आता स्वतः यातून बाहेर पड जरा, कारण काहीही झालं तरीही आता किती दिवस हे करणार आहे, तूही माझ्याबरोबर रिटायर व्हायचं आहे, इतके दिवस कामच केलेलं आहे. त्यानंतर यशवंत म्हणतो, तुला माहिती आहे का, मला स्वप्न पडलेलं खूप सुंदर घर होतं. तुला माहिती आहे का, आपलं लग्न झालं त्यावेळेस सकाळी तू अंघोळ केल्यानंतर अंगणात जायची, तेव्हा शुभा म्हणते आणि तुम्हीही माझ्या मागं मागं यायचा. तेव्हा यशवंत म्हणतो की आता तू माझं सांगणार आहेस का, बरं ऐक, आता मी तुझ्यासाठी काय आणलेलं आहे. आणि यशवंत जातो आणि गजरा घेऊन येतो आणि शुभाला देतो. शुभाला म्हणतो की हे बघ, हे आणलं मी तुझ्यासाठी. शुभा म्हणते की आता पार्टी झाल्यावर, अहो सगळे तिथं होते तेव्हा नाही दिलात. तेव्हा यशवंत म्हणतो की हा गजरा मी तुझ्यासाठी आणला आहे, लोकांना दाखवण्यासाठी नाही. आणि मग तो गजरा घेऊन येतो. इकडे शुभा प्लेट सावरत असते आणि गजरा हा शुभाला देतो. शुभा मात्र खुश होते, तिला खूप छान वाटत असतं. फायनली त्यांच्या आयुष्यातला आनंदाचा क्षण असतो. पण शुभाने ठरवलेलं असतं की मी मुलांसाठी सर्व करत राहणार आहे. यशवंतचं मात्र एकच म्हणणं असतं की आपण रिटायर व्हायचं आहे. शुभा म्हणत असते की अहो कसं शक्य आहे, आपल्याला रिटायर होणं शक्यच नाही. यशवंत म्हणत असतो की का शक्य नाही, तू असं का बोलत आहेस, शक्य नाही. अगं तू विचार कर ना, काही झालं तरी तूही काम केलेलं आहे. रिटायर झाले तर आता आई बाबा दोघंही रिटायर होतील, नाहीतर नाही, असं त्याचं म्हणणं असतं. आणि मला पडलेलं छान स्वप्न मी तुला सांगत आहे आणि तू ऐकतच नाही आहे. तेव्हा तो बोलत असतो. तेव्हा शुभा म्हणत असते, आपली सानू काय करत होती, आपण दोघं अंगणात होतो तर. तेव्हा यशवंत म्हणत असतो, नव्हती का सानू माझ्या स्वप्नामध्ये. आणि इकडे सीमा चिडलेली असते आणि ती समीरला ओरडून ओरडून बोलत असते की तुला काय वाटतं, प्रत्येक वेळेस त्यांनी आनंदात आयुष्यात जगायचं आहे आणि आपण काय करायचं आहे. आता एन्जॉयमेंट ते करत आहेत, एन्जॉयमेंट करण्याचे दिवस आपले आहेत, पण आपण काय करायचं, तर आपण काही नाही, आपण फक्त घरासाठी कमवत राहायचं, याच्याशिवाय वेगळं काय करायचं आहे आपण. हे सगळं तिचं बोलणं चालू असतं. आणि इकडे समीर मात्र तिला समजावत असतो. समीरला ती म्हणत असते, तुला चांगली नोकरी मिळालेली होती लग्न झालं तेव्हा, आणि तेव्हा ती नोकरी तू नाकारलेली आहेस आणि तेव्हा तू आलेला नाहीस, पण तुला जराही तेव्हाही वाटलं नाही की हे चुकतंय आपल्याकडून, आणि तू या घराची जबाबदारी, तू ना श्रावणबाळ बनून याच घरात राहिलेला आहे, तेव्हा तुला वाटलं नाही की आपण घरातून बाहेर पडावं, आपण वेगळं काहीतरी करावं, पण नाही. आणि आता बसलेलो आहोत ते म्हणजे या तुटपुंजा पगारावरती. तुला जराही वाटत नव्हतं की आपण काहीतरी केलं पाहिजे, नवीन काहीतरी केलं पाहिजे, पण नाही, तुझ्या डोक्यात मात्र एकच सुरू असतं. असं सगळं बोलणं चालू असतं. आणि रागाने जाता सीमा झोपून जाते, लाईट बंद करते. समीर मात्र विचार करत असतो. तो पेपर उचलतो आणि समोर असलेल्या टेबलवरती नेऊन ठेवतो. कारण समीरला ही गोष्ट अजिबात आवडलेली नसते. सीमाची ही चिडचिड चालू आहे ही त्याला पटत नसते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं, शुभा म्हणत असते, पण सानू नसेल तर काय अर्थ आहे. तेव्हा यशवंत म्हणत असतो की अगं काय चाललंय तुझं, तुला कळतंय का, तू काय बोलत आहेस ते. काहीही झालं तरी विचार कर ना तू जरा, तू जर विचार केला तर तुझ्या लक्षात गोष्टी येणार आहेत, तू असं काय म्हणत आहेस, असं यशवंत तिला समजवत असतो. अगं आपल्याला जे हवं आहे तेवढंच आपल्या स्वप्नात दिसतं ना, मग तू का असा विचार करत आहे, हे बोललं जात असतं. शुभा म्हणत असते, अहो असं कसं. तेव्हा यशवंत म्हणत असतो की मला तुझ्याबरोबर आयुष्य जगायचं आहे, मला तुझ्याबरोबर आयुष्यात वेळ घालवायचा आहे, आणि तू मला असं का म्हणत आहे. यशवंतचं स्पष्ट म्हणणं असतं. आणि शुभा मात्र म्हणत असते की नाही, मुलांना सोडून कसं जाता येईल, अहो कसं शक्य आहे, आणि मी काय नोकरी केली का मी रिटायर व्हायला, एवढंच तिचं चालू असतं. आणि यशवंत तिची समजूत घालत असतो, तिला सांगत असतो. आणि त्याचबरोबर आपलं घर, आपण दोघं खरंच खूप आनंदात राहायचं आहे, हे त्यांचं बोलणं सुरू असतं. तेवढ्यातच यशवंतचा फोन वाजतो. यशवंत फोन उचलतो. सोमन काका यांचा फोन असतो आणि तो म्हणतो की काय झालं. तेव्हा यशवंतला धक्का बसतो, कारण त्यांच्या सोमन वहिनींना ॲडमिट केलेलं असतं, ब्रेन स्ट्रोक आलेलं असतं. आणि मग हे सगळं झालेलं असतं. तेव्हा यशवंतला आणि शुभाला दोघांनाही खूप मोठा धक्का बसतो. शुभा म्हणते, काय सांगताय तुम्ही हे. तेव्हा ते सांगतो की हो अगं त्यांना ना ब्रेन हॅमरेज झालेला आहे असं सांगितलेलं आहे आणि डॉक्टरांकडे हॉस्पिटलमध्ये नेलेलं आहे. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा तो जायला निघालेला असतो. शुभा म्हणत असते की थांबा, मी समीरला उठवते, समीरला घेऊन जा सोबत. तेव्हा तो म्हणतो की नाही, गरज नाही, गरज लागली तर मी समीरला कॉल करून बोलवून घेईल, तिकडे मी जातो. शुभा सांगत असते की तिथे कोपऱ्यावर रिक्षा असेल, जवळ हॉस्पिटल आहे म्हणून चालत नका जाऊ. तेव्हा तो म्हणतो की आता जाऊ का मी. तेव्हा शुभा सांगते की हो जा तुम्ही आता. असं सांगितल्यानंतर इकडे यशवंत मात्र भयानक
टेन्शनमध्ये असतो आणि तो जायला निघतो. शुभा मात्र काळजी करत असते. शुभाला काळजी वाटत असते की हे व्यवस्थित जातील का, पैशाची बचत करण्यासाठी एवढ्या अंधाऱ्या रात्री चालत तर जाणार नाहीत ना, हे तिचं चालू असतं. इकडं हॉस्पिटलमध्ये सगळेजण जमलेले असतात आणि विचार करत असतात. सोमन काका म्हणत असतात की म्हणूनच ही माझ्याबरोबर पार्टीला यायला नाही म्हणाली. तिथं आल्यानंतर आता ICUमध्ये शिफ्ट केलेलं आहे. डॉक्टर अजून आलेले नाहीत, ते गेलेले आहेत आणि डॉक्टर आल्यानंतर हे कळतं. त्यानंतर सोमन काकांना भेटायला यशवंत येतो. यशवंत म्हणतो की काय झालं नक्की, तेव्हा तो सांगत असतो की म्हणूनच तिनं थोडंसं तिला अस्वस्थ वाटत होतं म्हणून ती पार्टीला यायला नाही म्हणाली आणि घरी येऊन पाहतोय तर तिला चक्कर आलेली होती आणि ती पडली. तिचं ब्रेन हॅमरेज झाले म्हणून डॉक्टरांनी सांगितलेलं आहे. अजूनही डॉक्टर चेकअपसाठी घेत नाही आहेत आणि मग यशवंत म्हणतात की काळजी करू नको, मी आहे ना. तेव्हा सोमन काका म्हणतात हो बरोबर आहे, तू थांबशील ना माझ्यासोबत. तेव्हा यशवंत म्हणतो की हो थांबेल ना, अरे रिटायर झालो आहे मी, आता मला कुठं उद्या ऑफिसला जायचं आहे, मी आहे तुझ्यासोबत म्हटले ना. आणि ते थांबायला तयार होतात. तेवढ्यात सुमनचा फोन येतो. सुमनचा फोन आल्यानंतर यशवंत फोन उचलतो. तर यशवंतला सुमन विचारू लागते, अहो फोन का नाही केला तुम्ही मला, किती वेळ झालं सांगा बरं, मी इथं काळजी करत होते, तुम्ही पोहोचलात की नाही. तेव्हा यशवंत म्हणतो हो मी पोहोचलो, आता त्यांची तब्येत अजून डॉक्टर म्हणतात की क्रिटिकलच आहे. त्यानंतर तिकडे शुभा म्हणते की मला सांगत राहा काय झालेलं आहे ते. त्यानंतर उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं की शुभा आता निघालेली असते आणि सीमा दारात उभी असते. तेव्हा शुभा म्हणते की सोमन काकूंना ॲडमिट केलेलं आहे, मी त्यांना जाऊन भेटून येते. सीमा म्हणते की कसं आहे, मेलेल्या मळ्याच्या शेजारी बसून उपयोग काहीच होत नाही, ते काही पुन्हा जिवंत होत नाही. हे ऐकल्यानंतर शुभाला राग आलेला असतो आणि तेवढ्यातच तिथे दारातून जाताना समोर सुमन काकू दिसतात आणि मग सुमन काकू यांच्याशी बोलताना शुभा त्यांना विचारत असते. तेव्हा त्या म्हणतात बाद झालं गं, किती दिवस हे करायचं आहे. आणि इकडे यशवंतला सोमन काका म्हणत असतात की कसं आहे माहिती आहे का, आम्ही जगलो पण सहवास मात्र मिळाला नाही, कारण मुलांचं करण्यात घरचं करण्यात यातच वेळ जात होता आणि ह्या बायका स्वतःच्या तब्येतीकडे दुर्लक्ष करत असतात. त्या विचार करत नाहीत की काय होणार आहे, फक्त काम करत राहायचं आणि स्वतःचं दुखणं अंगावर काढायचं. इकडं शुभा सुमन काकूंना म्हणत असते की कसं आहे, आपलीच मुलं आहेत त्यांच्यासाठी आपण करतोय, कारण त्यांचं असं म्हणणं असतं की किती करशील तू, बस झालं आता, म्हणून ती सांगत असते. आणि इकडे सीमाला पण ठणकावून सांगून शुभा घरातून बाहेर. आजचा भाग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून सांगा. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.